नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत जानेवारी ते जून ही आपण 1000 क्वेश्चनची महामॅरेथॉन चालू केलेली आहे। तर या महामॅरेथॉन मधील आज शेवटचा म्हणजे 6वी टेस्ट आज आपण अभ्यासणार आहोत। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि विद्यार्थी मित्रांनो, या जर टेस्ट तुम्हाला सोडवायचे असतील तर या टेस्ट आपण ॲप वरती उपलब्ध करून देणार आहोत। तर या टेस्टचा नक्की लाभ घ्या। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी म्हणजेच ATSच्या प्रमुखपदी। भारतातील कोणत्या राज्यातील ताशिगांग हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे? तर हिमाचल प्रदेशामध्ये आहे हे ताशिगांग, जे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे। याची उंची 15,256 फूट एवढी आहे। जून 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर वाढवण बंदर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर या जिल्ह्यामध्ये आहे। भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुधाकरराव पापा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारत संचार निगम लिमिटेडचे संचालक म्हणून। हर्षकुमार जैन कोणत्या देशात भारताचे राजदूत बनले आहेत? तर फिलिपाईन्स या देशाचे भारताचे राजदूत झालेले आहेत हर्षकुमार जैन। भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहीवाल गायीच्या संशोधन आणि संवर्धनाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोठे सुरू झाला आहे? तर पुणे या ठिकाणी हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प सुरू झालेला आहे। तर पुणे येथील हा प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील 4थ्या क्रमांकाचा प्रकल्प आहे। जून 2024 मध्ये निवृत्त झालेल्या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी कोण होत्या? तर याचे उत्तर आहे रुचिरा कंबोज। तर बघा, जून 2024 मध्ये रुचिरा कंबोज या संयुक्त राष्ट्रातून भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी होत्या, ज्या निवृत्त झालेले आहेत। UN निर्वासित एजन्सीचे जागतिक सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर थिओ जेम्स या अभिनेत्रीची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जून 2024 मध्ये कोणत्या राज्यात 65% आरक्षणाचा कायदा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे? तर याचे उत्तर आहे बिहार। बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर तन्वी शर्मा या भारतीय खेळाडूंनी पटकावलेले आहे। आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद चेंग काई या खेळाडूंनी पटकावलेले आहे। इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालक कोण बनले आहे? तर चंद्रशेखर कराडकर हे बनलेले आहेत। जून 2024 मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अतुल कुमार चौधरी हे ट्रायचे नवीन सचिव असणार आहेत। T20 विश्वचषक स्पर्धेत सलग 2 सामन्यांमध्ये हॅट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर पॅट कमिन्स हा खेळाडू बनलेला आहे। लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन केंद्र स्थापन केले जाईल। तर या संवर्धन केंद्राचे नाव हे जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र असे असणार आहे। क्लॉडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत? तर मेक्सिको या देशाच्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या आहेत। 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण शंख पुरस्कार कोणाला मिळाला? तर गोल्डन थ्रेड या चित्रपटाला मिळालेला आहे सुवर्ण शंख हा पुरस्कार। कोणत्या देशाची गोलंदाज सोफी एक्लेस्टोन ही महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट पूर्ण करणारी खेळाडू ठरली आहे? तर इंग्लंड या देशाची आहे। 2023-24 मध्ये भारताने कोणत्या देशातून सर्वाधिक FDI प्राप्त केले आहे? तर सिंगापूर या देशातून सर्वाधिक FDI मिळालेले आहे 2023-24 मध्ये भारताला। कोणत्या देशाचे चांगाई 6 लँडर चंद्रावर उतरले? तर चीन या देशाचे आहे चांगाई 6 लँडर। 2023च्या सेलिब्रिटी ब्रँड रँकिंग मध्ये कोणाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर विराट कोहली या खेळाडूला मिळालेला आहे। जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 63वा क्रमांक आहे जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 मध्ये भारताचा। तर प्रथम क्रमांकावरती स्वीडन हा देश आहे।
जून 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लिंग संवेदीकरण समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर न्यायमूर्ती हिमा कोहली हे अध्यक्ष आहेत. दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुशील कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रिअल माद्रिदने UEFA चॅम्पियन्स लीगचे कितव्यांदा विजेतेपद जिंकले आहे? तर 15व्यांदा हे विजेतेपद जिंकलेले आहे. तर उपविजेता राहिलेला आहे जर्मन फुटबॉल क्लब बोरुसिया डॉर्टमुंड. अ फ्लाय ऑन द RBI वॉल हे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अल्पना किल्लावाला या आहेत या पुस्तकाचे लेखक. पुस्तकाचे नाव आहे अ फ्लाय ऑन द RBI वॉल. जून 2024 मध्ये सुरमा पादी कोणत्या राज्याच्या दुसऱ्या महिला विधानसभा अध्यक्ष बनले आहेत? तर ओडिशा या राज्याच्या त्या दुसऱ्या महिला विधानसभा अध्यक्ष बनलेल्या आहेत. ग्रीन डेच्या बेटर न्यूट्रिशन ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर PV सिंधू या बॅडमिंटनपटूची निवड करण्यात आलेली आहे. जून 2024 मध्ये भारताचा फलंदाज केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो कोणत्या राज्याचा आहे? तर महाराष्ट्र राज्याचा खेळाडू आहे केदार जाधव. गुंतवणूकदारांसाठी सारथी 2.0 हे मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले आहे? तर सेबीने लॉन्च केलेले आहे सारथी 2.0 हे मोबाईल ॲप. 19 जून 2024 रोजी कोणत्या देशाने हिजाब आणि इस्लामिक पेहरावावर बंदी घातली आहे? तर ताजिकिस्तानने घातलेली आहे. भारतातील कोणत्या ठिकाणी लष्कराच्या संशोधन आणि संदर्भ रुग्णालयाद्वारे पहिली अत्याधुनिक स्किन बँक सुविधा सुरू करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. दातो मुझफ्फर शाह मुस्तफा यांची कोणत्या देशाचे भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर मलेशिया या देशाचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर हेलन मेरी कोणत्या देशाच्या अल्पसंख्याक समुदायातील पहिल्या महिला ब्रिगेडियर बनल्या आहेत? तर पाकिस्तान या देशाच्या त्या पहिल्या महिला ब्रिगेडियर बनलेल्या आहेत. एक पेड माँ के नाम मोहीम कोणी सुरू केली आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे 5 जून 2024 रोजी. मुख्यमंत्री बहीण मुलगी स्वावलंबन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर झारखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री बहीण मुलगी स्वावलंबन योजना. नेक्स्ट आहे भारतातील सर्वात विश्वासार्ह न्यूज मीडिया ब्रँड कोणता आहे? तर टाइम्स ऑफ इंडिया हा आहे. अंतराळात 1000 दिवस पूर्ण करणारी पहिली व्यक्ती कोण बनली आहे? तर ओलेग कोनोनेन्को या रशियाचा आहे अंतराळवीर. हा अंतराळात 1000 दिवस पूर्ण करणारी पहिली व्यक्ती बनलेला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर विजया भारती सयानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर सान्या मल्होत्रा या अभिनेत्रीला मिळाला आहे. तर मिसेस या चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. गुडलेप्पा हलिकेरी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर सिद्धलिंगा पट्टणशेट्टी यांना देण्यात येणार आहे. जगातील पहिले मानवरहित प्रणाली बल कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? तर युक्रेन या देशाने लॉन्च केलेले आहे. तर युक्रेनची राजधानी क्यू या ठिकाणी हे जगातील पहिले मानवरहित प्रणाली बल लॉन्च करण्यात आलेले आहे. भारतीय रग्बी संघाचे प्रशिक्षक बनलेले वैसल सेरेवी कोणत्या देशाचे आहेत? तर फिजी या देशाचे आहेत. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झालेला खासदार कोण बनला? तर शंकर लालवानी हे आहेत लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झालेले खासदार. तर ते इंदोर या सीटवरून ते निवडून आलेले आहेत. ते 11.72 लाख मतांनी निवडून आलेले आहेत. नेक्स्ट आहे हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर कृष्ण प्रकाश यांना देण्यात आलेला आहे हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024. केंद्राने सेवा किंवा व्यवहार कॉल करण्यासाठी कोणती नवीन क्रमांकन मालिका सुरू केली आहे? तर 160 ही नवीन क्रमांकन मालिका सुरू केलेली आहे. आइसलँडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर हेला टॉमसिडोटीर यांची नियुक्ती झालेली आहे आइसलँडच्या अध्यक्षपदी. युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीने कोणत्या देशाच्या रुबिका या डिझाईन स्कूल सोबत करार केला आहे? तर फ्रान्स या देशाच्या रुबिका या डिझाईन स्कूल सोबत करार केलेला आहे. तर या अंतर्गत महाराष्ट्रातील कर्जत या ठिकाणी या स्कूलची एक शाखा ओपन करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण ठरला आहे?
तर रोहित शर्मा हा ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गिरिजा सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कॅच फ्री पेमेंट्सने स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अभया होटा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्राची प्रमुख संरक्षण बैठक, यालाच शांग्री-ला संवाद असे म्हटले जाते. तर ही बैठक कोठे झाली? तर सिंगापूर या ठिकाणी झाली. जागतिक कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर कमल किशोर सोन यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश कोणता ठरला आहे? तर पेरू हा देश ठरलेला आहे. जून 2024 मध्ये कोणता भारतीय वंशाचा अंतराळवीर तिसऱ्यांदा अंतराळात गेला आहे? तर सुनीता विलियम्स या तिसऱ्यांदा अंतराळात गेलेले आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनोज जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जगातील पहिला EV बॅटरी पासपोर्ट कोणी लॉन्च केला आहे? तर वोल्वो कंपनीने हा जगातील पहिला EV बॅटरी पासपोर्ट लॉन्च केलेला आहे. तर वोल्वो कंपनी ही चीन या देशाची आहे. भारतीय विदेशी व्यापार संस्थेचे कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राकेश मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय विदेश व्यापार संस्थेचे कुलगुरू म्हणून. जून 2024 मध्ये चर्चेत असलेली स्पर्श सेवा कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर संरक्षण मंत्रालयाशी संबंधित आहे स्पर्श ही सेवा. नागी आणि नागती पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत ज्यांचा जून 2024 मध्ये रामसर जागेत समावेश करण्यात आला आहे? तर बिहार या राज्यामध्ये आहेत. तर आता सध्या भारतामध्ये 82 रामसर साइट्स आहेत. तर नागी पक्षी अभयारण्य हे 81व्या क्रमांकाचे आणि नागती पक्षी अभयारण्य हे 82व्या क्रमांकाचे भारतातील रामसर साइट्स आहेत. स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मॅक्स वर्डेपन याने जिंकलेले आहे. 23 जून 2024 रोजी युनेस्कोच्या यादीतील भारतातील पहिले साहित्याचे शहर कोणते ठरले आहे? तर कोझिकोड हे भारतातील पहिले साहित्याचे शहर ठरलेले आहे. 24 जून 2024 रोजी गेटवेज टू द सी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर रमेश बैस यांनी केलेले आहे. तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. WTT स्पर्धेत एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर श्रीजा अकोला ही बनलेली आहे. वर्ल्ड टेबल टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय. NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक कोण बनले आहेत? तर प्रदीप सिंह खरोला हे बनलेले आहेत. भारतातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर झारखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. जून 2024 मध्ये अरुण 3 जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात सुरू करण्यात आला आहे? तर नेपाळ या देशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिले जैवमंडल कोणत्या राष्ट्रीय उद्यानात निर्माण करण्यात आले आहे? तर राजाजी नॅशनल पार्क डेहराडून या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिले जैवमंडल निर्माण करण्यात आलेले आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या जागेवर नोटावर 2 लाखाहून अधिक मते पडली होती? तर इंदोर या जागेवरती पडलेली आहेत. इंदोर हे मध्य प्रदेश या राज्यातील आहे. तर या ठिकाणी 2,18,674 एवढ्या नोटावरती मते पडलेली आहेत. तर नोटा हा ऑप्शन ह्याच्यासाठी असतो की आम्हाला कोणताही उमेदवार पसंत नाही म्हणून नोटा यावरती आपण मतदान करू शकतो. नेक्स्ट आहे शेख सबाह खालिद अल सबाह कोणत्या देशाचे नवीन युवराज बनले आहेत? तर कुवेत या देशाचे बनलेले आहेत. ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? तर सरबजोत सिंग यांनी जिंकलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग कितव्यांदा भारताचे पंतप्रधान झाले आहेत? तर तिसऱ्यांदा झालेले आहेत ते भारताचे पंतप्रधान. वर्ल्ड क्राफ्ट सिटी हा दर्जा मिळणारे भारतातील चौथे शहर कोणते ठरले आहे? तर श्रीनगर हे ठरलेले आहे चौथे शहर वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा दर्जा मिळणारे. तर इतर 3 भारतीय शहरांमध्ये बघा जयपूर, मल्लपुरम आणि म्हैसूर या 3 शहरांचा समावेश होतो. 23 जून 2024 रोजी भारतातील पहिले भारत ऑलिम्पिक संशोधन आणि शिक्षण केंद्र कोठे सुरू करण्यात आले? तर गुजरात या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. 21 जून 2024 रोजी डकवर्थ लुईस पद्धत सहनिर्माता फ्रँक डकवर्थ यांचे निधन झाले आहे.
ही पद्धत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मृणाल कुमार दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ग्राहक व्यवहार विभागाच्या संचालकपदी. 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? तर ओम बिर्ला यांची निवड झालेली आहे. ग्रामीण विकास विभागात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजप्रिय सिंग यांची. लोकसभा निवडणूक 2024 जिंकणारी सर्वात तरुण आदिवासी महिला कोण बनली आहे? तर प्रियंका जारकीहोळी ह्या बनलेल्या आहेत लोकसभा निवडणूक 2024 जिंकणारी सर्वात तरुण आदिवासी महिला. तर ती कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेली आहे? बघा, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ, कर्नाटक या ठिकाणाहून त्या निवडून आलेल्या आहेत. बिस्लेरी लिमोनाटाचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आदित्य राय कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जगातील सर्वात लांब पादचारी झुलता पूल कोणत्या देशात खुला करण्यात आला आहे? तर हंगेरी या देशामध्ये. एनटीएच्या पुनर्रचनेवर एक सरकारी समिती नेमण्यात आली आहे, तिचे अध्यक्ष कोण आहेत? तर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमणूक करण्यात आलेली आहे एनटीएच्या पुनर्रचनेच्या सरकारी समितीची. EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर वेल्लायन सुब्बिया यांना देण्यात आलेला आहे. 8 जून 2024 रोजी रामोजी राव यांचे निधन झाले, ते कोण होते? तर भारतीय उद्योगपती, मीडिया उद्योजक आणि चित्रपट निर्माता होते. जून 2024 मध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशाला काळ्या यादीत टाकले आहे? तर इस्रायल या देशाला टाकलेले आहे. तसेच हमास या आतंकवादी संस्थेलाही टाकलेले आहे. 20 वर्षात पुन्हा निवडून आलेले पहिले लोकसभाध्यक्ष कोण बनले आहेत? तर ओम बिर्ला हे 20 वर्षात पुन्हा निवडून आलेले पहिले लोकसभाध्यक्ष बनलेले आहेत. आंध्र प्रदेशची अधिकृत राजधानी कोणती बनली आहे? तर अमरावती हे आंध्र प्रदेशची अधिकृत राजधानी आहे. राज्यसभेतील सभागृहाचा नेता कोण बनले आहेत? तर JP नड्डा हे आहेत राज्यसभेतील सभागृहाचे नेता. भारतीय नौदलात पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनामिका बी राजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिक्कीमचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर प्रेमसिंह तमांग हे सिक्कीमचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. MotoGP इंडियाची 2025 ची आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर उत्तर प्रदेश राज्यातील ग्रेटर नोएडा या ठिकाणी ही आवृत्ती MotoGP इंडियाची आवृत्ती 2025 ची आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे. 26 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा 100वा सदस्य कोण बनला आहे? तर पॅराग्वे हा देश बनलेला आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा 100वा सदस्य देश. जगातील नंबर 1 पॅरा बॅडमिंटनपटू कोण बनला आहे? तर सुहास यतिराज हा बनलेला आहे. 18व्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण बनले आहेत? तर राहुल गांधी हे आहेत 18व्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते. तर राहुल गांधी आतापर्यंतचे 12वे लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनलेले आहेत. कोणत्या देशाच्या बिलियन मीडियाला वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2024 देण्यात आला आहे? तर सोमालिया या देशाचा आहे. भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? तर NS राजा सुब्रमणी हे बनलेले आहेत भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख. दिलीप बोस जीवनगौरव पुरस्कार मिळणारी पहिली महिला प्रशिक्षक कोण ठरली आहे? तर रोहिणी लोखंडे या ठरलेल्या आहेत. तर दिलीप बोस जीवनगौरव पुरस्कार मिळणारे 2024 चा पुरस्कार पुरुषांमध्ये नर सिंग यांना देण्यात आलेला आहे. अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप मध्ये लढत जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर पूजा तोमर या बनलेल्या आहेत. पहिला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 11 जून 2024 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यात आला. फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर कार्लोस अल्काराज यांनी जिंकलेले आहे फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद. तसेच फ्रेंच ओपन 2024 महिला एकेरीचे विजेतेपद इंगा स्विटेक यांनी जिंकलेले आहे. भारताने कोणत्या देशाच्या हवाई दलाने ओपेक्स हा सराव आयोजित केला? तर इजिप्त. कोणत्या राज्याच्या मंत्र्यांना आता त्यांचा आयकर स्वतः भरावा लागणार आहे? तर मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. 38वा राजर्षी शाहू पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? तर पन्नालाल सुराणा यांना देण्यात आलेला आहे 38वा राजर्षी शाहू पुरस्कार 2024.
प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून रस्ता बनवणारे देशातील दुसरे लष्करी स्टेशन कोणते ठरले आहे? तर जयपूर मिलिटरी स्टेशन ठरलेले आहे. तर पहिल्या क्रमांकाचे ठरलेले आहेत ऑरेंज मिलिटरी स्टेशन, गुवाहाटी, आसाम. जगातील सर्वात तरुण पदवीधर कोण ठरले आहेत? तर सोबोर्नो आयझॅक बारी हे ठरलेले आहे जगातील सर्वात तरुण पदवीधर. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कपिल देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पेन पिंटर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील पहिले ग्लोबल सेंटर फॉर एंटरप्राइज रिस्क मॅनेजमेंट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला कोणता दर्जा प्राप्त झाला आहे? तर मिनीरत्न दर्जा देण्यात आलेला आहे सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला. आरबीआयने डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्थापन करण्याच्या पैलूंचे परीक्षण करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर AP होटा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे. भारत आणि कोणता देश संयुक्तपणे तृष्णा मिशन सुरू करणार आहेत? तर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश संयुक्तपणे तृष्णा मिशन सुरू करणार आहेत. जून 2024 मध्ये अमेरिकेने कोणत्या देशाला नॉन नाटो सहयोगी म्हणून घोषित केले आहे? तर केनिया या देशाने. जून 2024 मध्ये हवामान बदलावरील ढगांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी अर्थ केअर उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे? तर युरोपियन स्पेस एजन्सीने हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. ओडिशाचे 15वे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर मोहन चरण मांझी हे ओडिशाचे 15वे मुख्यमंत्री झालेले आहेत. नेक्स्ट आहे भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर इंदरपाल सिंग बिंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन सचिव म्हणून. FIH हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक 2025 कोणता देश आयोजित करणार आहे? तर भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे FIH हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक 2025. दूरसंचार उद्योग संघटनेचे कोणाची अध्यक्षपदी निवड केलेली आहे? तर अभिजित किशोर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दूरसंचार उद्योग संघटनेच्या अध्यक्षपदी. वर्ल्ड पॅराएथलीट ग्रांप्रीमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने दुहेरी सुवर्णपदक पटकावले आहे? तर सौरभ शर्मा यांनी पटकावलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील सर्व महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. नेक्स्ट आहे स्वर स्वामिनी आशा हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर आशा भोसले यांचे आत्मचरित्र आहे. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने उल्हास योजनेअंतर्गत पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त केली आहे? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशाने उल्हास योजनेअंतर्गत पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त केली आहे. कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? तर संजना ठाकूर यांना देण्यात आला आहे. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला कोण आहेत? तर अक्षा मोहित कंबोज या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरलेल्या आहेत. भारतातील सर्वात मोठी बिबट्या सफारी बन्नेरुघट्टा बायोलॉजिकल पार्कमध्ये लोकांसाठी खुली करण्यात आली आहे. तर हे बायोलॉजिकल पार्क कुठे स्थित आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी आहे. जून 2024 मध्ये बाजगाव डॉक सी बिल्डर्सला कोणता दर्जा देण्यात आला आहे? तर नवरत्न हा दर्जा देण्यात आलेला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2025 मध्ये कोणत्या नवीन महसूल जिल्ह्याची घोषणा केली आहे? तर बगहा या नवीन महसूल जिल्ह्याची घोषणा केली आहे. 9 जून 2024 रोजी भारत-पाक सामन्यादरम्यान अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते कोण होते? तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते ते. बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर सेबीला देण्यात आलेला आहे. तिसऱ्यांदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. चंद्रबाबू नायडू कोणत्या राज्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत? तर आंध्र प्रदेश राज्याचे ते चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उपेंद्र द्विवेदी हे भारतीय लष्कराचे प्रमुख झालेले आहेत.
आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर आर अश्विन याचे आत्मचरित्र आहे हे. सागरी सराव जिमेक्स 24 भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाला आहे? तर जपान. तर बघा 12 जून 2024 रोजी हा सुरू झाला. ही 8वी आवृत्ती होती 2024 मधली. पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सलग कितव्यांदा शपथ घेतली? तर 3ऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. 50वी G7 शिखर परिषद 2024 कोणत्या देशात झाली? तर इटली या देशामध्ये झालेली आहे. याचा कालावधी 13 ते 15 जून 2024 हा होता. 11 जून 2024 रोजी पंडित राजीव तारानाथ यांचे निधन झाले. ते कोण होते? तर सरोदवादक होते. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष क्वांटम आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2025 हे वर्ष क्वांटम आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. नीती आयोगाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आशिष कुमार दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नीती आयोगाच्या संचालकपदी. फिक्कीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ज्योती वीज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे फिक्कीचे महासंचालक म्हणून. सोलोस क्लॉस चिलिमा हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती होते ज्यांचे 10 जून 2024 रोजी विमान अपघातात निधन झाले? तर मलावी या देशाचे ते उपराष्ट्रपती होते. मिक्स्ड मार्शल आर्ट्स मध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष कोण बनला आहे? तर संग्राम सिंग हा बनलेला आहे. नॉर्वे बुद्धिबळ 2024 स्पर्धा कोणी जिंकली? तर मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलेली आहे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2024. मुख्यमंत्री मन्नुयर काथू मन्नुयर कंपोंग ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर तमिळनाडू राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 10 जून 2024 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर प्रमोद कुमार मिश्रा यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 129वा क्रमांक आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये. तर प्रथम क्रमांकावरती आइसलँड हा देश आहे. उत्तराखंडच्या जोशीमठचे नवीन नाव काय आहे? तर जोशीरमठ असे नवीन नाव आहे उत्तराखंडच्या जोशीमठचे. सोर्स कोड माय बिगिनिंग्स या आत्मचरित्राचे कोणी अनावरण केले? तर बिल गेट्स यांचे आत्मचरित्र आहे सोर्स कोड माय बिगिनिंग्स. जून 2024 मध्ये कोणत्या राज्यात PM श्री पर्यटन हवाई सेवा सुरू करण्यात आली आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 2024 ऑस्कर अकॅडमी गोल्ड रायझिंग कार्यक्रमासाठी कोणाची निवड झाली आहे? तर नेत्रा गुरुराज यांची निवड झालेली आहे. घोडेस्वारीमध्ये 3 स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर श्रुती ओरा ही बनलेली आहे. निजुत मोइना योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर आसाम या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे निजुत मोइना योजना. नायट्रस ऑक्साईडचा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्सर्जक कोण बनला आहे? तर भारत हा बनलेला आहे. तर पहिला क्रमांक चीन या देशाचा आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 116वा क्रमांक आहे ग्लोबल पीस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा. मराठी भाषेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर देवीदास सौदागर यांना उस्वन या कादंबरीसाठी मराठी भाषेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 देण्यात येणार आहे. मराठी भाषेचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर भारत सासने यांना समशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 अंडर-20 मुलींचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर दिव्या देशमुख हिने जिंकलेले आहे. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारी भारताची दुसरी खेळाडू कोण ठरली आहे? तर स्मृती मानधना ही ठरलेली आहे. तिने 7000 धावा केलेल्या आहेत. तर मिताली राज ही पहिल्या क्रमांकाची खेळाडू ठरलेली आहे. तिने 10,868 धावा केलेल्या आहेत. 14 जून 2024 रोजी एकाच ठिकाणी सर्वात मोठे प्रथमोपचार धडे आयोजित करण्याचा जागतिक विक्रम कोणी केला? तर झोमॅटोने केलेला आहे. रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर RBI ने जिंकलेला आहे. सिरियल रामाफोसा हे कोणत्या देशाचे सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत? तर दक्षिण आफ्रिकेचे ते राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. 14 जून 2024 रोजी श्रीनिवास हेगडे यांचे निधन झाले. ते इस्रोच्या कोणत्या मिशनचे संचालक होते? तर चांद्रयान 1 चे ते संचालक होते. स्वतःचे डीप सी मिशन सुरू करणारा भारत हा कितवा देश असेल?
तर 6वा देश असणार आहे. तर या मिशनचे नाव मत्स्ययान 6000 असे असणार आहे. भारतातील कोणाला युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनद्वारे लँड हिरो म्हणून गौरवण्यात आले आहे? तर महाराष्ट्रातील सिद्धेश साकोरे यांना लँड हिरो म्हणून गौरवण्यात आलेले आहे. भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी पूर्ण केली, तो कोणत्या नदीवर आहे? तर चिनाब या नदीवरती आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल. तर हा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे आणि याची उंची 359 मीटर एवढी आहे. मिशन निश्चय कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केले आहे? तर पंजाब या राज्याने सुरू केले आहे. पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 176वा क्रमांक आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 20 शांताराम जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर सुबिया नलामुत्तू यांना सन्मानित करण्यात आले. कोणत्या देशाच्या साहिल चौहानने सर्वात जलद T20 शतक झळकावले आहे? तर एस्टोनिया या देशाचा आहे साहिल चौहान. तर याने सर्वात जलद T20 शतक झळकावलेले आहे. त्याने 27 चेंडूमध्ये शतक केलेले आहे. सिप्रीच्या अहवालानुसार भारतात अण्वस्त्रांची संख्या किती आहे? तर 172 आहे. तर सर्वाधिक रशियामध्ये 5580 एवढी अण्वस्त्रांची संख्या आहे. 15 जून 2024 रोजी हरपाल सिंग बेदी यांचे निधन झाले, ते कोण होते? तर क्रीडा पत्रकार होते हरपाल सिंग बेदी, ज्यांचे 15 जून 2024 रोजी निधन झाले आहे. BWF ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ली झी जिया यांनी जिंकलेले आहे. द ॲडव्हेंचर्स ऑफ ॲडममा ॲड फाइंड्स अ होम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आलिया भट्ट या आहेत. पूर्णपणे सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या विजेवर अवलंबून असणारे देशातील पहिले नागरी सचिवालय कोणते आहे? तर आसाम सचिवालय संकुल. जून 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे? तर पूर्वांचल सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. एशियन असोसिएशन ऑफ हेअर रिस्टोरेशन सर्जनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर कपिल दुवा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर विनोद गनात्रा यांना देण्यात आलेला आहे नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार 2024. T20 विश्वचषकात एका सामन्यात 4ही मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर लॉकी फर्ग्युसन हा बनलेला आहे. पावन उर्मी गेम्स मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. प्रवाशांसाठी भारतातील सर्वात महागडे शहर कोणते बनले आहे? तर मुंबई हे शहर आहे. तर मुंबईचा 136वा क्रमांक लागतो जगामध्ये. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता बनला आहे? तर थायलंड हा देश पहिला बनलेला आहे समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जानेवारी ते जून 2024 या चालू घडामोडी अंतर्गत आज आपण 6वी टेस्ट अभ्यासलेली आहे. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.